हालेलुया. हालेलुया. धन्यवाद येशू. धन्यवाद येशू. मी परमेश्वराला धन्यवाद देतोय की त्याने आपल्या सगळ्यांना सांभाळून ठेवलं आणि आपण सगळ्यांना इकडे जमलो आहे. परमेश्वराला धन्यवाद देण्यासाठी मैं परमेश्वर को धन्यवाद देता हूँ कि इसने हम सबको पूरा हफ्ता संभाल के रखा और हम सबको इधर लेके आया. उसको धन्यवाद देने के लिए, उसकी स्तुति करने के लिए, उसकी प्रशंसा करने के लिए, क्योंकि वो प्रशंसा का योग्य परमेश्वर है, वो स्तुति का योग्य परमेश्वर है. तो चलो हम अपने आंखों को प्रभु यीशु मसीह के पास लगाते हैं और अपने मुंह को खोलकर उसे धन्यवाद देते हैं. आपण त्या परमेश्वरला धन्यवाद दिला. सर्वजण धन्यवाद देऊ त्या परमेश्वर. धन्यवाद येशू. धन्यवाद येशू. धन्यवाद येशू. सर्वजण स्तुती करूया. सर्वजण स्तुती करूया. धन्यवाद देऊ त्या परमेश्वराला. त्या परमेश्वराला धन्यवाद. धन्यवादचा योग्य परमेश्वर आहे. तो स्तुतीचा योग्य परमेश्वर आहे. तो त्याच्या लोकांच्या स्तुतीमध्ये विराजमान होतो. आपण आपला आवाज उचलूया जिवंत परमेश्वराकडे. आपण आपला आवाज जिवंत परमेश्वराकडे उचलूया. त्याला धन्यवाद. धन्यवादचा योग्य परमेश्वर, तो स्तुतीचा योग्य परमेश्वर. आपले हात उचलूया त्या स्वतःकडे, धन्यवाद. आपला आवाज उचलूया. हालेलुया. तो परमेश्वर आम्हाला जिवंत परमेश्वर, तो जिवंत परमेश्वर, तो अल्फा आहे, ओमेगा आहे, तो तुमच्या धन्यवाद येशू. धन्यवाद येशू. धन्यवाद येशू. हालेलुया. 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 प्रार्थना करे, आराधना करे. हालेलुया. हालेलुया. धन्यवाद येशू. धन्यवाद येशू. आपण सर्वजण टाळ्या वाजवूया. Arana
छुटकारा पाए हमेशा हमेशा छुटकारा पाए हमेशा 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 मांगोगे तुम्हें मिलेगा ढूंढोगे तुम पाओगे मांगोगे तुम्हें मिलेगा ढूंढोगे तुम पाओगे खटखटाओ खुलेगी स्वर्ग की आशीषें पाओ तुम उसे अभी खटखटाओ खुलेगी स्वर्ग की आशीषें पाओ तुम उसे अभी आपण आपले हात उंच करूया त्या परमेश्वराला धन्यवाद देऊया त्या परमेश्वराला धन्यवाद देऊया आपण आपले हात उंच करूया त्याची स्तुती करूया हो धन्यवाद 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 सर्व स्तुती करूया. धन्यवाद सर्व स्तुती करूया. आपले हात उंच करूया त्या जिवंत परमेश्वराकडे आपली स्तुती करूया आपली स्तुती अर्पण करूया कारण की परमेश्वराचं वचन सांगतं परमेश्वर त्याच्या लोकांच्या स्तुतीमध्ये वास करतो आपण आपले हात उंच करूया त्या जिवंत परमेश्वराकडे आणि त्याची स्तुती करूया आपली स्तुती अर्पण करूया त्या जिवंत परमेश्वराकडे परमेश्वराचं वचन सांगतं मागा म्हणजे तुम्हाला दिलंच आहे आपले हात उंच करूया आणि त्याची स्तुती करूया ज्यावेळी उत्साहाने हात उंच केला त्या जिवंत परमेश्वराकडे त्या जिवंत परमेश्वराने इस्रायलला सुटकारा दिला आपला हात त्या जिवंत परमेश्वराकडे उंच करूया उचलूया आणि त्याची स्तुती करूया त्याचा जय जयकार करूया आपला आवाज त्या जिवंत परमेश्वराकडे उचलूया आणि धन्यवाद देऊया त्याला ही वेळ आहे धन्यवाद देण्यासाठी ही वेळ आहे त्याची स्तुती अर्पण करण्यासाठी आपण आपले डोळे त्या जिवंत परमेश्वराकडे लावूया तो धन्यवादचा योग्य परमेश्वर तो योग्य परमेश्वर आहे तो योग्य परमेश्वर स्तुतीचा योग्य आपला आवाज उंच करूया आपला आवाज त्या परमेश्वराकडे आपला आवाज उंच करूया त्या परमेश्वराकडे स्तुती करूया सर्वजण स्तुती करूया धन्यवाद येशू सर्वजण धन्यवाद देतो माझ्या स्वर्गीय पिता या दिवसासाठी तुला धन्यवाद देतो या वेळेसाठी तुला धन्यवाद देतो सगळ्या माझ्या भाऊ बहिणींसाठी तुला मी धन्यवाद देतो तुझी आम्ही स्तुती करतो धन्यवाद येशू हालेलुया धन्यवाद येशू हालेलुया धन्यवाद येशू तूने मुझे आगे पीछे घेर रखा है हालेलुया धन्यवाद येशू परमेश्वराचं वचन सांगतं की या पृथ्वीवरची कुठलीच गोष्ट आम्हाला परमेश्वराच्या प्रेमापासून वेगळा करू शकत नाही हालेलुया कारण की त्याच्या पवित्र आत्म्याने आम्हाला घेरून ठेवले म्हणून आम्हाला कुठलीच गोष्ट त्याच्याकडनं दूर करू शकत नाही हालेलुया अपना हाथ तुझ पर ढके रखा है
आगे पीछे घेर रखा है, अपना हाथ तुझ पर रखे रखा है, तूने मुझे आगे पीछे घेर रखा है, अपना हाथ तुझ पर रखे रखा है, तेरी याद से भाग कर मैं कहाँ जाऊँ, तेरी याद
येशू. धन्यवाद येशू. सर्वांनी आपला आवाज उचलूया, त्या स्तुती अर्पण करूया. आपला हात त्या जिवंत परमेश्वराकडे उचलूया, त्या स्वर्गाकडे उचलूया. कारण तो योग्य परमेश्वर आहे, तो आपल्या स्तुतीचा योग्य परमेश्वर आहे. आपला हात आपण त्या परमेश्वराकडे उचलूया आणि त्याची स्तुती करूया, त्याची स्तुती करूया, त्याची स्तुती करूया आणि त्याला स्वागत करूया या जागेमध्ये, या जागेमध्ये, त्या जागेमध्ये. पवित्र आत्मा, आम्ही तुझं स्वागत करतो या जागेमध्ये, स्वागत करतो. पवित्र आत्मा, पवित्र आत्मा, स्वागत करतो तुझा या जागेमध्ये. तू चांगला आहेस, तू चांगला आहेस माझ्या परमेश्वर. तू चांगला आहेस, तू चांगला आहेस, तू चांगला आहेस. तुझी दया सनातन आहे. त्याची स्तुती करा, स्तुती करा आणि सांगा तू योग्य आहेस, तू योग्य आहेस. सगळ्या प्रशंसाचा, सगळ्या प्रशंसाचा तुला आम्ही गौरव देतो, तुला गौरव देतो. आणि आमचा आवाज प्रभू तुझी दृष्टी तुझ्या स्वर्गाकडे लावतो. सर्वजण त्या परमेश्वराची स्तुती करा, स्तुती करा. हाक मारा त्या परमेश्वराकडे. तो जिवंत परमेश्वर आहे, तो जिवंत परमेश्वर आहे. स्तुती करा त्याची, स्तुती करा, स्तुती करा, स्तुती करा. पवित्र आत्मा तुझं स्वागत करतो आम्ही या जागेमध्ये. तू ये, तू ये या जागेमध्ये, तू ये, ये पवित्र आत्मा, ये पवित्र आत्मा. धन्यवाद देतो माझे स्वर्गीय पिता, या दिवसासाठी तुला धन्यवाद देतो, या वेळेसाठी तुला धन्यवाद देतो, धन्यवाद देतो. पुढचा संपूर्ण वेळ पवित्र आत्मा मी तुझ्या हाती सोपतो. तुझ्या वचनासाठी मी धन्यवाद देतो माझ्या स्वर्गीय पिता. मी प्रार्थना करतो तुझ्या वचनाद्वारे तू सगळ्यांकडे बोल आणि तू आजचा मन्ना आम्हा सर्वांना दे, आम्हा सर्वांना दे. आम्ही भुखावलेलो आहे तुझ्यासाठी, आम्ही भुखावलेलो आहे, आम्ही भुखावलेलो आहे तुझ्या वचनासाठी. आमचे कान उघड पवित्र आत्मा, आमचे कान उघड तुझा आवाज ऐकण्यासाठी. आमच्या डोळ्यावरचे कवळे काढ ताकी आम्ही तुझं सत्य, तुझ्या वचनामधलं चांगलं जे आहे ते बघू. पुढचा संपूर्ण वेळ तुला तुझ्या हाती सोपतो. येशू तुझी महिमा हो दे, तुझी महिमा हो दे, तुझी महिमा हो दे. तू घे पुढच्या सभेचा थापा. मागतो प्रभू येशू ख्रिस्ताच्या गोड आणि पवित्र नावाने. आमेन. हालेलुया. आपले हात उचला, आपले डोळे बंद करा, आपण स्तुती करूया परमेश्वराची. हो धन्यवाद येशू. आपले हात उचलूया परमेश्वराकडे. आम्ही तुमचा पुन्हा एकदा येशूच्या नावाने, प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने आम्ही तुमचं स्वागत करतो. परमेश्वर महान आहे, त्याची योजना आमच्यासाठी महान आहे. आपण आपले हात उचलूया, परमेश्वराच्या उपस्थितीला येऊ देऊया. ज्या जागेवर आपण उभे आहोत, जसं तुम्ही तुमचे डोळे बंद करता, स्तुती करा, स्तुती करा, स्तुती करा. कारण पवित्र आत्मा वचन सांगतो त्याच्या आत्म्याद्वारे, त्याच्या आत्म्याद्वारे त्याने आमच्या अंतःकरणामध्ये नवीन गीत, नवीन सूर, नवीन ध्वनी तो निर्माण करतो. आपला आवाज जसा आपण उचलतो, अपने आवाज को उठाते हैं, परमेश्वर की स्तुति करते हैं, उसका धन्यवाद करते हैं. आवाज उचला, इथे तिथे पाहू नका. आवाज उचला आणि परमेश्वरा धन्यवाद. धन्यवाद येशूआ, धन्यवाद येशू. आराधना करा, आराधना करा.
आराधना करूया, स्तुती करूया, प्रशंसा करूया. हो धन्यवाद येशुवा. हो धन्यवाद येशू. धन्यवाद के साथ स्तुति गाऊंगा. हे यीशु मेरे खुदा, उपकार तेरे हैं बेशुमार. कोटि कोटि स्तुति धन्यवाद. सुंदर आवाज है. धन्यवाद के साथ स्तुति गाऊंगा. हे यीशु मेरे खुदा, उपकार तेरे हैं बेशुमार. कोटि कोटि स्तुति धन्यवाद. कोटि कोटि स्तुति धन्यवाद. कोटि कोटि स्तुति धन्यवाद. धन्यवाद येशू. तू विश्वास योग्य परमेश्वर आहेस. तू विश्वास योग्य. जेव्हा लोक विश्वास योग्य नाही, तू परमेश्वर, तू विश्वास योग्य आहेस. तू विश्वास योग्य आहेस परमेश्वर. आम्ही भरपूर वेळा तुझ्या वचनावर उभं राहत नाही परमेश्वरा, पण तू सांगितलेल्या हर एक शब्दांवर परमेश्वर, तू दिलेल्या हर एक वचनावर तू विश्वास योग्य राहतोस परमेश्वर. तू सत्य आहेस. तू विश्वास योग्य परमेश्वर आहे. जर तुम्ही परमेश्वराची विश्वास योग्यता तुमच्या जीवनामध्ये अनुभव केली आहे, आपले हात उचला आणि परमेश्वराला सांगा की प्रभू, तू माझ्या जीवनामध्ये विश्वास योग्य राहिला आहेस. जर तुम्ही विश्वास करतात, अगर परमेश्वर ने आपके जीवन में कार्य किया है, अगर परमेश्वर विश्वास योग्य रहा है आपके साथ, आप जो जीवन जी रहे हैं, अगर परमेश्वर की सच्चाई आपको मार्ग दिखाती है, अपने हाथों को उठाइए और परमेश्वर से हम एक स्वर में कहेंगे, तू विश्वास योग्य रहा है, तू विश्वास योग्य है और तू विश्वास योग्य रहेगा. तू विश्वास योग्य आहे भाऊ बहिणी. तो विश्वास योग्य आहे. बायबल सांगतं भाऊ बहिणीने, जो कार्य परमेश्वराने आमच्या हृदयामध्ये सुरू केला आहे, तो कार्य पूर्ण करण्यासाठी परमेश्वर विश्वास योग्य आहे. जो कार्य परमेश्वराने तुम्हाला दिला आहे, ज्या प्रवासावर परमेश्वर तुम्हाला घेऊन जातोय, तो विश्वास योग्य आहे की तुमचा हा प्रवास तो पूर्ण करणार. ज्या उद्देशासाठी त्याने तुम्हाला बोलवले, तो विश्वास योग्य आहे की तो पूर्ण करणार. त्याने दिलेल्या हर एक कारणाला तो पूर्ण करणार तुमच्या जीवनामध्ये. जर तुम्ही विश्वास करताय तर परमेश्वराकडे आपले हात उचला आणि परमेश्वराला सांगा, तू विश्वास योग्य आहेस. तू विश्वास योग्य आहेस येशुवा. हो धन्यवाद. हो ऋषीरालमासे. हो धन्यवाद येशुवा. स्तुति
स्तुती प्रशंसा आणि श्रेय आम्ही देतोय त्या परमेश्वराला. तू सर्वश्रेष्ठ आहेस, तू राजांचा राजा आहेस, तू प्रभूंचा प्रभू आहे. तुझ्यासारखा कोणी नाही, तुझ्याशिवाय कोणी नाही परमेश्वर. तुझ्याशिवाय कोणी परमेश्वर नाही, तुला सोडून कोणी देव नाही परमेश्वर. तू एकच आमचा जिवंत परमेश्वर, तू राज करणारा परमेश्वर आहे. सारी महिमा सादर देते हैं तुझे जो राज करता है. सारी महिमा सादर देते हैं तुझे जो राज करता है. पवित्र आत्मा तू आम्ही तुझं स्वागत करतो या वेळामध्ये, या जागेमध्ये आम्ही तुझं स्वागत करतो. तू आम्हाला आठवड्याभर सांभाळलंयस परमेश्वर, तू आम्हाला सुरक्षित ठेवलं आहेस. हम धन्यवाद देते परमेश्वर. तू विश्वास योग्य आहे, तू सच्चा परमेश्वर, तू राह दिखाने वाला परमेश्वर, तू हमें सुरक्षित रखता है. धन्यवाद. डायरेक्ट सगळेजण परमेश्वरासाठी एक जोरदार ताली वाजूया. जसं आपण वचनाकडे वळतो आहे, आम्ही तुमचा पुन्हा एकदा येशू मसीहच्या नावाने स्वागत करतो. आजच्या वचनाकडे वळूया. आजचं वचन आहे भाऊ बहिणींनो, उदाहरण होणे, बीइंग एन एक्झाम्पल. आजचं वचन आहे उदाहरण होणे. बायबल मधनं आपण एक वचन बघूया. पहिला तिमोथीचा पत्र 4 अध्याय 12 वचन. पहिलं तिमोथीचा पत्र 4 अध्याय 12 वचन. जर तुम्ही हा व्हिडिओ पहिल्यांदा बघताय तर आम्ही येशू मसीहच्या नावाने तुमचं स्वागत करतो. आजचा जो विषय आहे खूप महत्वपूर्ण आहे. जर तुम्ही विश्वासी आहात तर हा वचन आज तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला काहीतरी शिकवण्यासाठी आहे. आजच्या वचनाने तुम्ही शिकणार. जर तुमच्याकडे बायबल असेल तर बायबल काढा. जर तुमच्याकडे वही असेल, नोटबुक्स असेल, प्लीज आजचा वचन लिहून घ्या. आपण काढूया पहिला तिमोथीचा पत्र 4 अध्याय 12 वचन. पहिले तिमोथी का पत्र 4 अध्याय 12 वचन. फर्स्ट तिमोथी 4th chapter verse 12. तू तरुण आहेस म्हणून कोणी तुला तुच्छ मानू नये. त्याऐवजी विश्वासणाऱ्यांसाठी तू तुझ्या बोलण्याने, तुझ्या वागण्याने, तुझ्या प्रेम दर्शवण्याने, तुझ्या असलेल्या विश्वासाने व तुझ्या शुद्ध जीवनाने त्यांचा आदर्श हो. हालेलुया. वचन मराठीमध्ये शब्द आहे, तू त्यांचा काय हो, आदर्श हो. आता हा पत्र पौलुसने तिमोथीला लिहिलाय. तिमोथी विश्वासी होता आणि तो तिमोथीला सांगतो आहे, काय सांगतोय, तुझ्या बोलण्याने, पुढे 12 मध्ये तुझ्या बोलण्याने, तुझ्या वागण्याने, तुझ्या वागण्याने, तुझ्या प्रेम दर्शवण्याने, तुझ्या असलेल्या विश्वासाने व तुझ्या शुद्ध जीवनाने वचन काय सांगताय, आदर्श. हिंदी में पढ़ेंगे. Let no one despise your youth. Be an example in speech, in conduct, in love, in faith and in purity. बाइबल हमें ये कहती है भाई बहनों, अगर हम विश्वासी हैं तो ये संदेश आपके लिए. बाइबल हमें ये कहती है कि उदाहरण बनो अपने बोलने में, अपने चाल चलन में. जिस तरह आप प्रेम दर्शाते हैं उसमें, अपने विश्वास में और अपनी पवित्रता में, या जो जीवन हम पवित्रता में जीते हैं उससे उदाहरण बनो. खूप सोपं आहे. जर आपण बघायला गेलं खूप सोपं आहे आणि भरपूर विश्वासी लोक हे करतात की जेव्हा कुठला विश्वासी व्यक्ती आपल्याला दिसतो, आढळताना की तो कुठेतरी चुकतो आहे, तर आपले शब्द भाऊ बहिणींनो त्यावेळेस खूप महत्वाचे असतात की आपण काय बोलतो. पहिला आपण बघूया या वचनामध्ये पौलुस 5 क्षेत्रांमध्ये सांगतोय. 5 क्षेत्रांमध्ये उदाहरण होण्यासाठी, 5 क्षेत्रांमध्ये हर एक व्यक्ती जो प्रभू येशूवर विश्वास करतो त्याला उदाहरण बनायचंय. कोणासाठी? जगासाठी तर बनायचंच आहे, पण उदाहरण बनायचं आहे आपल्या भावांसाठी, आपल्या बहिणींसाठी जे विश्वासी आहेत. काय सांगतोय वचन? पहिला आपण बघूया
इफिसिकरस 4 अध्याय 29 वचन. इफिशियन्स 4:29. पहिला क्षेत्र आपण बघूया. 5 क्षेत्रावर पौलुस बोलतोय, त्याच्यातल्या पहिल्या क्षेत्रावर बघूया. आपल्या बोलण्याने इफिसिकरसचा पत्र 4 अध्याय 29 वचन आपण काढूया. चौथा अध्याय 29 वचन. जर तुमच्याकडे बायबल असेल, बायबल काढा, स्वतः पेन घ्या, पेन्सिल घ्या, लिहा तो वचन, अंडरलाईन करा त्या वचनाला. खूप महत्वपूर्ण वचन आहे. म्हणून आपण बघतो दाऊद म्हणतो भजन संहितामध्ये, परमेश्वरा तुझे वचन माझ्या पायासाठी दीपक आहेत आणि माझ्या मार्गासाठी ज्योती आहे, प्रकाश आहे, उजियाला आहे. परमेश्वराच्या वचनाने आपण जीवन कसं जगलं पाहिजे, कसं जगायला पाहिजे हे परमेश्वराचं वचन आपल्याला शिकवतो. वाचूया इफिसिकरस 4 अध्याय 29 वचन. तुमच्या तोंडून कोणतीही वाईट भाषा न निघो, तर आध्यात्मिक सामर्थ्यासाठी ज्याची लोकांना गरज आहे ते चांगले मात्र निघो, यासाठी की जे ऐकतील त्यांना आशीर्वाद प्राप्त होईल. हालेलुया. तुमच्या तोंडाने कोणते शब्द नाही निघाले पाहिजे? तुमच्या तोंडून कोणतीही वाईट तुमच्या तोंडातून काही वाईट भाषा निघाली नाही पाहिजे. लेट नो अनहोलसम टॉक कम आउट ऑफ युअर माउथ. नो फाउल टॉक, नो पोल्युटिंग टॉक, नो इव्हिल टॉक, नो वर्थलेस टॉक. जर आपण बघतो काय शब्द आहे मराठीमध्ये, कोणतीही वाईट भाषा न वाईट भाषा. आता मराठीमध्ये एकदम सामान्य शब्दामध्ये लिहिले वाईट भाषा, पण इकडे पौलुस खऱ्या शब्दाने बोलतोय तुमच्या मुखातून असा कोणताही शब्द निघाला नाही पाहिजे जो व्यर्थ आहे, जो दुष्ट आहे, जो अशुद्ध करणारा आहे आणि जो भ्रष्ट आहे. हमारी जबान से, हमारे मुख से ऐसे कोई भी शब्द नहीं आने चाहिए. हमने ऐसी कोई भी बातें नहीं करनी चाहिए जो दुष्ट हो, जो बुरी हो, जो सुनने वाले के कानों को अशुद्ध करने वाली हो और जो बोलने वाला भ्रष्ट मन से बोले. पुढे वाचूया त्याच्यामध्ये काय. पुढे वचन आपल्याला जेव्हा सांगतं की आपल्याला काय नाही करायचंय, आपल्याला बायबल हे पण सांगते की आपल्याला काय करायचंय. तर काय करायचंय हे आपण पुढे वाचूया. आध्यात्मिक सामर्थ्यासाठी ज्याची लोकांना गरज आहे, ज्याची लोकांना गरज आहे ते चांगले मात्र निघो, ते चांगले मात्र निघालेले शब्द आपण बोलले पाहिजे. आता बायबल हे नाही सांगत आहे की लोकांना खुश करणारे शब्द बोला. हालेलुया. बायबल हे नाही सांगत आहे की लोकांना खुश करणारे शब्द बोला. जर कुठला व्यक्ती चुकतो आहे तर त्याला त्याची चूक दाखवू नका, पण त्याला अजून प्रोत्साहन द्या. नाही, बायबल हे नाही सांगत आहे आपल्याला. बायबल आपल्याला हे सांगतंय की तुमच्या मुखातले शब्द असे असले पाहिजे ज्याच्याने लोकांना उत्साहित झालं पाहिजे. जे शब्द ऐकून लोक जरी हताश असले तर त्यांना एक आशा मिळाली पाहिजे. तुमचे शब्द असे असले पाहिजे ज्याच्याने लोकांचं जीवन बांधलं गेलं पाहिजे. तुमच्या मुखातले शब्द असे असले पाहिजे ज्याच्याने ऐकणाऱ्या व्यक्तीला लाभ होणार. That those who hear you might benefit from you. हालेलुया. हालेलुया. खूप सोपं आहे आणि खूप सामान्य आहे. बहुत एक सामान्य चीज है. अगर हम विश्वासी, मैं अविश्वासी लोगों के बारे में नहीं बोल रही हूँ, जो विश्वासी लोग हैं बहुत सामान्य चीज है कि हमारे मुखों से जो शब्द आते हैं, हमारी जुबान से जो शब्द आते हैं, बहुत आसान है किसी की निंदा करना, बहुत आसान है किसी की गलतियां निकालना, बहुत आसान है किसी को तोड़ मरोड़ कर बोलना और परमेश्वर के वचन को बीच में लाकर किसी को ऐसे शब्द बोलना जिससे वो इंसान बढे नाही पर घटे. आपण बघतो खूप सोपे आहे आणि खूप सामान्य आहे की विश्वासी लोक परमेश्वराच्या वचनाला कोट करून, परमेश्वराचं वचन बोलून, परमेश्वराच्या वचनाला आधार घेऊन अशा प्रकारचे शब्द बोलतात ज्या शब्दांनी ऐकणाऱ्या व्यक्तीला लाभ होत नाही, पण ऐकणाऱ्या व्यक्ती भरपूर वेळा तुटून जातो. पण इकडे पौलुस आपल्याला सांगतोय की अशी कोणतेही शब्द आपल्याला बोलले नाही पाहिजे. आज जर तुम्ही स्वतःच्या हृदयावर हात ठेवणार आणि जर तुम्ही ऑनेस्ट असणार, ऑनेस्ट काय म्हणतात, आणि जर तुम्ही प्रामाणिकपणे स्वतःच्या हृदयावर हात ठेवणार आणि स्वतःला विचारणार का मी असे शब्द बोलतो जे टोमणा मारला जातो, टोमणा बोलतो ना. किती लोक असे आहेत जे टोमणा मारतात, आपले हात वर करा. किती लोक असे आहेत जे कोणाच्या मागे जाऊन बोलतात, आपले हात वर करा.
आपल्या हृदयावर हात ठेवा, स्वतःला ऑनेस्ट आपण म्हणू शकतो. स्वतः आपल्याला जाणीव असली पाहिजे की आपण हे करतो, की दरवेळी आपण असे शब्द बोलतो जे टोचणारे असतात. ह्याच्याने ख्रिस्ताचा जो शरीर आहे तो बांधला जात नाही, ह्याच्याने ख्रिस्ताचा जो शरीर आहे तो वाढला जात नाही, पण आपण अशा शब्दांनी बोलून त्या शरीराला हानी आणतोय. ख्रिस्ताच्या शरीराला आपण हानी आणतोय. इकडे वचनामध्ये लिहिलंय की तुमच्या भावांसाठी, तुमच्या बहिणींसाठी जे विश्वासी आहेत त्यांच्यासाठी काय व्हा, उदाहरण व्हा. हालेलुया. आजचा हा जो युग आहे, डिजिटल एज आहे, आपण बघतो फेसबुक, आपण बघतो व्हॉट्सअप, आपण बघतो इंस्टाग्राम, भरपूर सोशल प्लॅटफॉर्म्स आहेत, इंटरनेट आहे, आपल्या हातामध्ये इंटरनेट आहे. आणि जेव्हा आपलं कोणासोबत पटत नाही, इमानदार व्हा, इमानदार व्हा. परमेश्वराचं वचन आपल्याला आपली चूक दाखवण्यासाठी आहे. परमेश्वराचं वचन आपल्याला आपलं जीवन कसं जगलं पाहिजे, मार्ग काय आहे हे दाखवण्यासाठी आहे. खूप सोपं आहे या युगामध्ये की जेव्हा एखाद्या व्यक्ती, एखाद्या भावाचं किंवा एखाद्या बहिणीचं कोणासोबत भांडण होतं किंवा तुमचं कोणासोबत मतभेद होतं, तर तुम्ही लवकर व्हॉट्सअप घेता आणि फटाफट स्टेटस टाकता. भरपूर विश्वासी लोक परमेश्वराचं वचन घेतात, स्टेटसवर टाकतात, कोण ऐकणाऱ्या व्यक्तीला किंवा पाहणाऱ्या व्यक्तीला टोमणा मारण्यासाठी. हालेलुया. आज आपण जर बघायला गेलो तर हा युग असा झाला आहे की परमेश्वराच्या वचनाला आधारामध्ये परमेश्वराचं वचन आपण टोमणा मारण्यासाठी घेतो, पण ह्याच्याने भाऊ बहिणींनो आपण उदाहरण बनत नाही. म्हणून इकडे वचनामध्ये लिहिलंय की पौलुस तिमोथीला सांगत होता, तिमोथी पण विश्वासी होता, तिमोथी अनेक विश्वासी लोकांना सांभाळायचा आणि तो त्याला सांगायचा की तू लेट नन डिस्पाइज. परत काढूया 1 तिमोथी 4:12. 1 तिमोथी 4:12 बहुत जरूरी है कि हम हमारे जुबान से जो आज का जो जमाना है जहाँ हर चीज डिजिटल हो गई है, बहुत आसान है एक फोटो डालना, बहुत आसान है कोई भी चीज टाइप करना, किसी को भी भेजना. और व्हाट्सएप का एक ऐसा माध्यम है कि हम सीधे सीधे किसी को कुछ नहीं कहते, हम बस एक स्टेटस डाल देते हैं. खूप सोपं आहे. आपण डायरेक्ट त्या व्यक्तीकडे जात नाही बोलायला, आपण एक स्टेटस टाकतो त्या व्यक्तीला टोमणा मारण्यासाठी. का येशू तशा व्यक्तीपासून प्रसन्न होणार का? असा उदाहरण परमेश्वराने आम्हाला असं उदाहरण परमेश्वराने आम्हाला दाखवायला सांगितलं. हे शब्द, हा वचन तुम्हाला तोडण्यासाठी नाहीये भाऊ बहिणींनो, पण तुम्हाला सत्याकडे वळवण्यासाठी आहे. की आपल्याला बायबलचं वचन सांगतं की कुठलाही असा शब्द आपल्या मुखातून आला नाही पाहिजे ज्याच्याने कोण पडेल, पण असे शब्द आपण बोलले पाहिजे ज्याच्याने पडणारा व्यक्ती उठेल, पडणाऱ्या व्यक्तीला आशा मिळेल आणि तो पुन्हा एकदा आपला जो प्रवास आहे परमेश्वरामध्ये चालू करेल. आपण वाचूया, परत एकदा आपण घेऊया 1 तिमोथी 4:12 वचन. कोई तेरी जवानी को तुच्छ न समझने कोई पाए, तुच्छ न समझ पाए, पर वचन और चाल चलन और प्रेम और विश्वास और पवित्रता में विश्वासियों के लिए आदर्श बन जा. हालेलुया. लेट नन डिस्पाइज, लेट नन डिस्पाइज. कोई तुच्छ न समझ पाए. ये चीज जिस तरह पौलुस तिमोथी को कहता है, वही वचन, वो यही वचन हमारे लिए है कि जिस तरह का जीवन हम जीते हैं, जिस तरह का व्यवहार हम करते हैं, हमें किसी को तुच्छ नहीं देखना है. हमारे शब्दों से हम और एक वचन पढ़ेंगे, याकूबचा 3 अध्याय 8 वचन, जेम्स चैप्टर 3 वर्स 8. ख्रिस्ताचं जो शरीर आहे त्याला वाढवण्याचा प्रयत्न करा, त्याला मजबूत करण्याचा प्रयत्न करा. जर आपण एकमेकांना खाली ओढत जाणार आपल्या शब्दांनी, जर आपण एकमेकांना सारखं तोडत जाणार आपण आपल्या शब्दांनी, जर आपण सारखे टोमणे मारत जाणार, जर आपण सारखे मागून बोलत जाणार, जर सारखे आपण असे शब्द बोलणार, परमेश्वर प्रसन्न होत नाही आणि आपण परमेश्वराचे आहोत हे उदाहरण बनत नाही. बायबल सांगते उदाहरण व्हा. बायबल सांगत आहे की आदर्श बनू, आदर्श बना, उदाहरण बना लोकांसाठी की ख्रिस्त कसा होता. आपण काढूया याकूबचा 3 अध्याय वचन 8. पर जिभ को मनुष्यों में से कोई वश में नहीं कर सकता, जुबान को कोई मनुष्य में से क्या वश नहीं कर सकता. वह एक ऐसी बला है जो कभी रुकती ही नहीं, वह प्राणनाशक विष से भरी है. वो प्राणनाशक विष से भरी है. यू कॅनॉट टेम युअर टंग, इट इज फुल ऑफ डेडली पॉइझन. हे बायबल आपल्याला सांगताय भाऊ बहिणींनो. मराठीमध्ये पण वाचूया. पर
कोणताही मनुष्य आपली जीभ ताब्यात ठेवू शकत नाही. कोणताही मनुष्य आपली जीभ ताब्यावर ठेवू शकत नाही. हा प्रश्न तुम्हाला आहे का? तुम्ही तुमची जीभ ताब्यावर ठेवू शकता? जेव्हा तुम्हाला वाईट वाटतं तेव्हा तुमची जीभ तुम्ही ताब्यावर ठेवू शकता. जेव्हा तुम्हाला राग येतो का त्यावेळेस तुम्ही तुमची जीभ ताब्यावर ठेवू शकता. कारण हे वचन सांगते आपल्याला. भाऊ बहिणींनो, पुढे वाचूया. ती फार चंचल, भयंकर, हिंस्त्र, दुराचारी आणि जहाल विषाने भरलेली आहे. विषाने भरली आहे, ती दुराचाराने भरली आहे. हर एक वस्तू जी वाईट आहे, ही जीभ जी आपण आपल्या तोंडामध्ये घेऊन फिरतो, या जीभेशिवाय तुम्ही बोलू शकत नाही. जर एक माणसाच्या तोंडातून जर जीभ काढली गेली तर तो गुंगा होणार, तो बोलू शकणार नाही. जरी त्याच्या तोंडामध्ये दात असले, जर त्याच्या तोंडामध्ये जीभ नसली तर बोलू शकत नाही. आणि ही जीभ आहे, तिला कोणी वशमध्ये करू शकत नाही. बायबल आपल्याला सांगते ती जीभ भयंकर विषाने भरली आहे. याचा काय अर्थ है? इसका क्या मतलब है? बाइबल ये क्यों कहती है कि जुबान जहर से भरी है, जहरीली है, प्राणनाशक है, जहरीली है. अगर आप उसको अच्छी तरह से, अगर आप अपने शब्दों को अच्छी तरह से नहीं कहोगे तो सुनने वाले के जीवन में, सुनने वाले के प्राण में आप जहर सो कर रहे हो, क्या बोलेंगे? बो रहे हो. आप जहर बो रहे हो उस सामने वाले के जीवन में. जर तुम्ही तुमच्या शब्दांना विचारपूर्वक जर तुम्ही मांडत नाही, जर तुम्ही तुमच्या मुखातल्या शब्दांना जर तुम्ही ताब्यात ठेवत नाही, तर तुमच्या मुखाच्या शब्दांमध्ये इतका सामर्थ्य आहे की ऐकणाऱ्या व्यक्तीच्या जीवनामध्ये तुम्ही विष टाकू शकता. ऐकणाऱ्या व्यक्तीच्या जीवनामध्ये तुम्ही विष पेरू शकता. आणि फक्त ऐकणाऱ्या व्यक्तीच्या जीवनामध्ये नाही, स्वतःच्या जीवनामध्ये पण. भरपूर वेळा जे शब्द आपण बोलतो स्वतःच्या जीवनाविषयी, स्वतःच्या आयुष्याविषयी, स्वतःच्या शरीराविषयी, ते विष बनून आमच्या जीवनामध्येच कार्य करणार आणि विषासारखं ते प्राण घेणार. प्राण घेणाऱ्या जहरील्या विषासारखी ही जीभ आहे. म्हणून पौलुस सांगतो उदाहरण बन, आदर्श बन विश्वासीसाठी. असं जीवन जगा भाऊ बहिणींनो, की ऐकणाऱ्या व्यक्तीला तुमच्या मुखातले शब्दांनी प्रोत्साहन मिळेल. जरी तो व्यक्ती कुठेतरी चुकत असेल, तुमच्या मुखातले जे शब्द आहेत त्याच्याने त्या व्यक्तीला परमेश्वराच्या प्रेमाची जाणीव झाली पाहिजे, त्याच्या अधर्माची जाणीव झाली पाहिजे. आणि तुमचे शब्द इतके प्रेमळ असले पाहिजे की त्या व्यक्तीला परमेश्वराकडे वळण्याची इच्छा झाली पाहिजे. खूप सोपं आहे कुणाला असं बोलू शकतो हॅमर करणे. खूप सोपं आहे शब्द बोलून, टोमणे मारून त्या व्यक्तीचा विश्वास संपवणे खूप सोपं आहे. पण एक जो शब्द जर तुम्ही प्रेमाने बोलला तर मरणला टेकणारा जरी व्यक्ती असेल त्याला जगण्याची एक आशा मिळेल. हालेलुया. आपले जे शब्द आहेत, जे शब्द आपण बोलतो ते आपल्या वागणूक, जे शब्द तुम्ही बोलणार, जसं तुम्ही बोलणार तसंच तुम्ही वागणार. जसं तुम्ही बोलणार त्याच प्रकारे ज्या तुमच्या बोलण्यानेच तुमचा विश्वास दर्शवला जाणार. आणि जसं वचनामध्ये लिहिलंय, कुठलेही अशुद्ध शब्द नाही निघाले पाहिजे. तुमचे शब्द मध्ये इतका सामर्थ्य आहे की ते तुम्हाला शुद्ध व अशुद्ध करू शकतात. तुमचा शब्द, तुमच्या तोंडातले येणारे शब्द तुमच्या पूर्ण जीवनावर प्रभाव आणू शकतात. हालेलुया. आपण काढूया योहान 13वा अध्याय 15वे वचन. जॉन चॅप्टर 13 वर्स 15. क्योंकि मैंने तुम्हें नमूना दिखा दिया है कि जैसा मैंने तुम्हारे साथ किया है तुम भी वैसा ही किया करो. मराठीमध्ये वाचूया. कारण जसे मी केले तसे तुम्हीही करावे म्हणून मी तुम्हाला उदाहरण घालून दिले. हे कोण सांगतोय? हे कोण सांगतोय? येशू सांगतोय. येशू काय सांगतोय? मी तुम्हाला उदाहरण दिलं आहे. म्हणजे तुम्ही कोणासारखे झाले पाहिजे? कोणाचं उदाहरण आम्हाला बघायचं आहे? परमेश्वराचं. कोणाचं उदाहरण आपल्याला बघायचं आहे? येशूचं. परत मराठीमध्ये वाचूया जोराने. कारण जसे मी केले तसे तुम्हीही करावे. कारण जसे मी केले तसं कोणी केलं पाहिजे? तसं आपण सगळे जे विश्वासी आहोत आपण केलं पाहिजे. हे कोण सांगतो आहे? येशू सांगतोय. त्याचा उदाहरण, येशूला उदाहरण म्हणून ठेवा आणि जसं त्याने केलं तसं करा. जर तुम्ही बघायला गेले
येशूचं जीवन जर आपण बघतो भाऊ बहिणींनो, तो त्या व्यक्तीवर प्रेम करायचा ज्याच्यावर कोणीच प्रेम करत नव्हता. तो त्या व्यक्तीला मदत करायचा ज्याची कोणी पण मदत करत नव्हता. जर तुम्ही बघायला गेले, त्या जो तलाव होता, ज्या तलावावरती स्वर्गदूत यायचा आणि दिवसांना एक वेळा पाणीमध्ये हात टाकून फिरवायचा, आणि जो व्यक्ती पहिले पाण्यात जायचा त्याला चंगाई मिळायची. आणि एक व्यक्ती होता तिकडे जो 30 वर्षापेक्षा अधिक पडलेला त्या जागेवरती, आणि तो येशूला एक शब्द बोलतो. जर तुम्ही त्या वचनाकडे जर लक्ष दिला तर तिथे तो व्यक्ती परमेश्वराला सांगतो की दरवेळी जेव्हा परमेश्वर मी प्रयत्न करतो पाण्यामध्ये जाण्यासाठी, कोणीतरी दुसरे येतात आणि दुसऱ्या लोकांना मदत करतात त्याच्यामध्ये जाण्यासाठी, पण माझ्यासाठी कोणी येत नाही. आणि येशू त्यावेळेस त्या व्यक्तीला आपल्या तोंडाच्या शब्दांनी चंगाई देतो. तुमच्या शब्दांमध्ये इतकं सामर्थ्य आहे की आपल्या बोलल्या शब्दांनी तुटलेल्या व्यक्तीला तुम्ही चंगाई देऊ शकतात. या शब्दामध्ये इतका सामर्थ्य आहे की या शब्दांमध्ये परमेश्वराने हा पूर्ण संसार बनवला. या पूर्ण शब्दांत, आपल्या मुखाच्या शब्दांमध्ये या पृथ्वीवर असणाऱ्या हर एक प्रकारच्या झाडाला, हर एक प्रकारच्या पक्षीला, हर एक प्रकारच्या मास्याला परमेश्वराने फक्त शब्दाने बनवलं आहे. तुमचे शब्द तुमचं जीवन बनवू शकतात, तुमचे शब्द तुमचं जीवन उद्ध्वस्त करू शकतात, आणि तुमचे शब्द ख्रिस्ताच्या शरीराला बांधू शकतात, आणि तुमचे शब्द ख्रिस्ताच्या शरीराला मोडू शकतात. भाऊ बहिणींनो, म्हणून पौलुस म्हणतोय उदाहरण व्हा. जसं मी आहे, येशू सांगतोय, जसं मी केलं आहे माझं उदाहरण बघा. हालेलुया. लोकांचं आपण उदाहरण नाही बघितलं पाहिजे. भरपूर वेळा ख्रिस्ताच्या मागे आपण गेलो पाहिजे. ख्रिस्त जसं जीवन जगत होता तसं जीवन आपण जगलं पाहिजे. भीड जशी जीवन जगते तशी नाही. खूप वेळा आपण बघतो की आपण ज्या सोसायटीमध्ये राहतो, ज्या समाजामध्ये आपण राहतो, ज्या युगामध्ये आपण राहतो, रोज काय ना काय तरी नवीन निघतं आहे. आणि हर एक वस्तू जी या युगामध्ये निघते आहे ती परमेश्वराच्या इच्छेच्या विपरीत आहे, ती परमेश्वराच्या वचनाच्या विपरीत आहे, ती परमेश्वराच्या इच्छेच्या विपरीत आहे. आणि जर आपण म्हणतो की मी पण सगळं त्याच्यामध्येच भाग घेणार आणि मी विश्वासी आहे, आपण बघतो भरपूर विश्वासी लोकांना ते कलिष्यामध्ये येतात, आपले हात उंच करतात, हालेलुया हालेलुया गाणं म्हणतात, परमेश्वरासाठी नाचतात, परमेश्वराची उपासना करण्याचा दावा करतात. पण जेव्हा आपण बघतो ते कलिष्यातनं बाहेर जेव्हा पडतात, त्यांचं जीवन आपल्याला तसं दिसत नाही. त्यांच्या जीवनामध्ये आणि समाजाच्या कोणत्याही लोकांच्या जीवनामध्ये कुठल्याही प्रकारचा भेद दिसत नाही. एक वचन घेऊया. एक पत्रस 2 अध्याय 12 वचन. 1 Peter chapter 2 verse 12. अन्य जातियों में तुम्हारा चाल चलन भला हो. अन्य जातियों में तुम्हारा चाल चलन भला हो. अच्छा हो. आगे. इसलिए कि जिन जिन बातों में वे तुम्हें कुकर्मी जानकर बदनाम करते थे, वे तुम्हारे भले कामों को देखकर उन्हीं के कारण कृपा दृष्टि के दिन परमेश्वर की महिमा करें. हालेलुया. मराठीमध्ये वाचूया. जरी विदेशी लोक तुमच्यावर टीका करतात आणि अपराध केल्याबद्दल दोष देतात, तरी तुम्ही आपले वागणे इतके चांगले ठेवा की तुमची चांगली कामे पाहून विदेशी लोकांनी देवाच्या परत येण्याच्या दिवशी त्याला गौरव द्यावे. हालेलुया. विदेशी लोकांनी विश्वासी लोकांचं चाल चलन बघून परमेश्वराला गौरव दिला पाहिजे. त्या परमेश्वराला गौरव दिला पाहिजे ज्या परमेश्वराला ते लोक ओळखत पण नाही. हे आम्ही बघतो विश्वासी लोकांच्या जीवनामध्ये, ते किती अविश्वासी लोकांना तुच्छ मानतात. अविश्वासी लोकांना तुच्छ मानण्यासाठी परमेश्वराने सांगितलं नाहीये. परमेश्वर कधीच पापी लोकांना तुच्छ मानत नव्हता, पण जो पाप ते करत होते त्या पापाचा परमेश्वर द्वेष करत होता. आपण अविश्वासी लोकांना इतकं तुच्छ मानतो, पण जो जीवन आपण जगतो त्यांच्या जीवनापेक्षा जास्त फरक नाहीये. जे शब्द ते बोलतात तेच शब्द आपण भरपूर वेळा बघतो की विश्वासी लोकांच्या मुखातून पण तेच शब्द निघतात. खूप सोपं आहे. आजच्या जो जीवन आपण बघतो, जे लोक जगतात, बहुत आसान है किसी को गाली देना, बहुत आसान है किसी को पलट कर बोलना, बहुत आसान है किसी को श्राप देना, बहुत आसान है किसी को कोसना, और बहुत आसान है किसी को टॉन्ट को क्या बोलते, कोणाला टोमणं मारणं खूप सोपं आहे. आणि विश्वासी लोक वचनाला टाकून पण दुसऱ्या लोकांना टोमणं मारतात. बायबल हे सांगत नाही भावांनी.
वचन काय सांगताय 1 पत्रुस 2:12 मध्ये की तुमचं जीवन इतकं चांगलं ठेवा, इतने भले, हिंदी में पढ़ेंगे, अन्य जातियों में तुम्हारा चाल चलन भला हो, अन्य जातियों में हमारा चाल चलन इतना भला होना चाहिए कि जब वे हमारी गलतियों को ढूंढेंगे वो परमेश्वर को गौरव देंगे हमारे कार्य को देखकर, हमारे जीवन को देखकर. आपलं चालचलन विदेशी लोकांमध्ये, जे लोक ख्रिस्ताला ओळखत नाही, त्यांच्या डोळ्यामध्ये आपण असं जीवन आपण जगलं पाहिजे की जेव्हा ते आपली टीका काढायचा प्रयत्न करतात, जेव्हा ते आपल्यामध्ये खोट काढण्याचा प्रयत्न करतात, त्यांना कुठल्याही प्रकारचा खोट आढळणार नाही, पण आपल्या चालचलनाने ते परमेश्वराला गौरव देतील. हालेलुया. बायबल आपल्याला सांगताय भाऊ बहिणींनो की उदाहरणाने आपण जगलं पाहिजे, येशूचं उदाहरण बघून आपण जगलं पाहिजे आणि उदाहरणाने आपण लोकांना घेऊन पुढे चाललो पाहिजे. यू लिव्ह बाय एक्झाम्पल, यू लीड बाय एक्झाम्पल. खूप सोपं आहे. म्हणून भाऊ बहिणींनो वचनामध्ये लिहिलं आहे तुमची चालचलन, जे शब्द तुम्ही बोलता आणि जर तुमचा चालचलन आणि तुमचे शब्द जर मेल खात नाही, जर आपण बोलतो एका व्यक्तीचे शब्द आणि एका व्यक्तीचे कृत्य जर मेल खात नाही, तर आपण तशा व्यक्तीला काय बोलणार? आपण ढोंगी बोलणार की हा बोलतोय पण हा करतोच काहीतरी वेगळं आहे. आपण बोलणार की मी विश्वास करतो, पण आपले शब्द अविश्वासी लोकांसारखे आहेत, आपले शब्द निराशपणासारखे आहेत, आपले शब्द हताश होणारे आहेत, आपले शब्द असे आहेत इतक्या अविश्वासाने भरले, तर आपण बोलू शकतो का की मी एक विश्वासी व्यक्ती आहे? इकडे तिमोथीमध्ये पौलुस त्याला सांगतो की तुझ्या पवित्रतेने तू एक उदाहरण बन. पवित्रता शब्दाने येते, पवित्रता ज्या वातावरणामध्ये तुम्ही राहतात त्याच्याने येते, पवित्रता जशा लोकांच्या संपर्कामध्ये तुम्ही राहतात त्याच्यामध्ये येते. वचन आपल्याला सांगतोय भाऊ बहिणींनो, कोलोशियन्स काढूया. कोलोशियन्सचा 4 अध्याय 6 वचन. कोलोशियन्सचा 4 अध्याय 6 वचन. तुम्हारा वचन सदा अनुग्रह सहित और सलोना हो कि तुम्हें हर मनुष्य को उचित रीति से उत्तर देना आ जाए. मराठीमध्ये वाचूया. हिंदी में क्या लिखा है? आपका शब्द, तुमचे शब्द कसे असले पाहिजे? वाच हिंदी मध्ये वाच. तुम्हारा वचन सदा अनुग्रह, अनुग्रह से भरे हुए शब्द हमें बोलने चाहिए. सलोना हो सलोने शब्द हमें बोलने चाहिए कि तुम्हें हर मनुष्य कि को हर एक इंसान जो आपसे कुछ भी कहे उसको आपको जवाब देना आना चाहिए. योर वर्ड शुड बी फुल ऑफ सॉल्ट. वचनामध्ये लिहिलंय की तुमचे जे संभाषण आहे, तुमचे जे मुखातले शब्द आहे ते मिठासारखे असले पाहिजे. मिठाशिवाय स्वाद लागत नाही, मिठाशिवाय चव लागत नाही, मिठाशिवाय चांगल्यातलं चांगलं जेवण किती पण वेळ घेतली असेल बनवायला, कोणताही चांगली डिश असेल, जर त्याच्यामध्ये जर मीठ नसेल, जर तुम्ही बघायला गेले तर तो जेवण अळणी असेल, त्या जेवणाला चव नसेल, ते जेवण खाल्लं पण जात नाही, पण टाकलं जातं. आपलं जीवन वचनामध्ये येशू सांगतोय की तुम्ही जगाचे मीठ आहात. आपल्या शब्दांमध्ये तो मीठ पाहिजे की जो व्यक्ती ऐकतो, जो व्यक्ती आपले शब्द ऐकतो त्याच्याने त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये चव आली पाहिजे. कोलोशियन्स 4:6. तुमचे बोलणे नेहमी कृपायुक्त आणि मिठाने रुचकर केल्यासारखे आणि असावे. मिठाने रुचकर केल्यासारखे पाहिजे. तुमच्या शब्दांमध्ये अनुग्रह पाहिजे. हालेलुया. हालेलुया. अनुग्रह शब्द लिहिलाय. त्या अनुग्रह शब्दाला जर तुम्ही रेखांतर करणार, अनुग्रह काय आहे? परमेश्वराचा अनुग्रह आपण असं बघून येतो आपल्या जीवनामध्ये की जेव्हा आपण पापी होतो, परमेश्वराने त्याचा प्राण आपल्यासाठी दिला. जी शिक्षा आपण भोगण्यास योग्य होतो, परमेश्वराने ती शिक्षा स्वतःवर घेतली. जेव्हा आपण हर एक गुन्हा, हर एक अपराध जो आपण आपल्या जीवनामध्ये केला, त्याची शिक्षा जेव्हा आपल्याला भाग होती, परमेश्वराने ती स्वतःवर घेतली. परमेश्वराने अनुग्रह दिला. जर तुम्ही बघायला गेले भरपूर स्कूल्स मध्ये तुम्ही हे बघणार की जर एका मार्काने कुठला विद्यार्थी फेल होणार असेल तर टीचर कधी कधी +1 देऊन त्याला पास करतो. त्याला आपण बोलतो ग्रेस मार्क्स. ग्रेस मार्क्स बोलतो. ग्रेस हिंदीमध्ये जर तुम्ही बोलायला गेले, मराठीमध्ये बोलायला गेले तर अनुग्रह. अनुग्रह
तोच व्यक्ती दाखवू शकतो ज्या व्यक्तीच्या जीवनामध्ये प्रेम आहे. म्हणून इकडे वचनामध्ये शब्द लिहिले की तुमच्या शब्दांमध्ये अनुग्रह पाहिजे. तुमच्या शब्दांमध्ये ऐकणाऱ्या व्यक्तीला परमेश्वराने जो अनुग्रह आपल्या जीवनामध्ये केला आहे तो अनुग्रह पाहिजे. असे शब्द बोलू नका ज्याच्याने ऐकणाऱ्या व्यक्तीला विष त्याच्या जीवनामध्ये पेरलं जाईल. ऐकणारा व्यक्ती अशुद्ध होईल. कारण जेव्हा एक व्यक्ती बोलतो, बोलणारा व्यक्ती पण अशुद्ध होतो आणि ऐकणारा व्यक्ती पण अशुद्ध होतो. आणि परमेश्वर अशा लोकांसाठी येतो आहे जे पवित्र आहेत, जे निष्कलंक आहेत, जे निर्दोष आहेत, ज्यांच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा डाग नाही. तुमचं उदाहरण कोण आहे? कारण ज्या व्यक्तीला तुम्ही तुमच्या जीवनामध्ये एक आदर्श म्हणून ठेवणार, तुम्ही त्याच व्यक्तीसारखे होणार. पण बायबल आपल्याला इकडे सांगते योहान 13:15 मध्ये येशू म्हणतोय की मी तुमच्यासाठी उदाहरण आहे, जसं मी केलं आहे तसं तुम्ही करा. हालेलुया, हालेलुया. अगर आप विश्वासी हैं तो इस समय संसार को बहुत जरूरत है आपकी. जर तुम्ही विश्वासी आहात तर यावेळेस संसाराला खूप गरज आहे तुमची. कारण या युगामध्ये, या काळामध्ये आपल्याला दिसून येतं भरपूर लोक जे आहेत ते अंधकारामध्ये चालत आहेत. भरपूर असे लोक आहेत जे तुटले आहेत. भरपूर अशी लोक आहेत ज्यांना आधार नाहीये. त्यांना कोणतरी पाहिजे त्यांच्या जीवनामध्ये सच्चाई बोलण्यासाठी. कोणतरी त्यांना पाहिजे त्यांच्या जीवनामध्ये जो त्यांना सत्य त्यांच्या जीवनामध्ये बोलेल. कोणतरी त्यांना त्यांच्या जीवनामध्ये पाहिजे जो त्यांना आशा देणार. कोणतरी त्यांना त्यांच्या जीवनामध्ये पाहिजे जो त्यांना उत्साहित करणार. कारण जर तुम्ही बघायला गेले 99% लोक आशाहीन जीवन जगतात. जगायचं आहे म्हणून जगतात. याच्यामध्ये विश्वासी लोकांना परमेश्वराची नजर तुमच्याकडे आहे की उदाहरण बना. कारण जेव्हा संसार, जेव्हा लोक आपल्याला बघतात ते आपण ख्रिस्ती आहेत म्हणून बघतात. हे ख्रिस्ताला अनुसरणारे लोक आहेत अशा म्हणून आपली ओळख आहे. ख्रिस्ती त्या शब्दामध्ये परमेश्वराचं नाव जोडलं आहे. जेव्हा लोक आपल्याला बघतात ते परमेश्वराला बघतात. जेव्हा जे शब्द आपण बोलतो त्यांना, म्हणून आपण भरपूर वेळा बघतो की परमेश्वराचं नाव अन्य जातीमध्ये तुच्छ लेखलं जातं. कारण विश्वासी लोक त्या नावाला आदर देत नाही, त्या नावाच्या योग्य जीवन जगत नाही. बायबल आपल्याला सांगताय भाऊ बहिणींनो की ख्रिस्ताने तुम्हाला बोलवलं आहे, तुमच्या बोलवण्यानुसार तुमचं जीवन जगा. त्याच्या नावाच्या अनुसार तुमचं जीवन जगा. आणि तुमचं जीवन असं जगा की जरी एक विश्वासी असेल तुमच्या प्रेमाने तो जिंकला जाईल. हालेलुया, हालेलुया. कधी पण जेव्हा आपण अनुग्रह दाखवतो, कधी पण जेव्हा आपण विश्वास दाखवतो, विश्वास, आशा आणि प्रेम हे 3 क्षेत्र आहेत. कोरिन्थियन्समध्ये लिहिलं आहे फेथ, होप अँड लव्ह. आशा, विश्वास आणि प्रेम हे 3 असे शस्त्र आहेत ज्याला शैतान मात देऊ शकत नाही. जेव्हा तुम्ही कोणावर आशा ठेवतात, जेव्हा तुम्ही कोणाला आशा देतात, जेव्हा तुम्ही कोणावर विश्वास करतात आणि ज्याच्यावर तुम्ही प्रेम दर्शवतात तो व्यक्ती कधी हरणार नाही. जरी तो त्याच्या जीवनामध्ये सगळ्यात खालच्या स्तरावरती असला, जर तुम्ही त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये आशा दाखवली, जर तुम्ही त्या व्यक्तीमध्ये विश्वास केला, जर तुम्ही त्या व्यक्तीला प्रेम दिला, खाली पडणारा व्यक्ती सुद्धा त्या उंच डोंगरावर त्याचं जीवन जगू शकतो. आपले डोळे बंद करा, आपले हात उंच करा आणि येशूला सांगा की प्रभू मला उदाहरण बनायचं आहे. मला माझ्या विश्वासी भाऊ बहिणींसाठी उदाहरण बनायचं आहे. पहिले उदाहरण बना जे ख्रिस्ताचे जे अवयव आहेत त्यांच्यासाठी. त्याच्यानंतर उदाहरण बना जगासाठी. असं उदाहरण बनू नका की तू मला बघ आणि तू शिक. नाही, अशा प्रकारे तुम्ही जीवन जगा की लोकांना वाटलं पाहिजे हा व्यक्ती किती सौम्य आहे, हा व्यक्ती किती प्रेमळ आहे, या व्यक्तीचा विश्वास किती मजबूत आहे, हा व्यक्ती किती पवित्र जीवन जगतो आहे. असं जीवन जगा की ऐकणारे आणि पाहणाऱ्या लोकांना आकर्षित होणार काय आहे तुमच्याकडे आणि त्यांच्यामध्ये उत्साह निर्माण होणार आणि तो बदलाव हळूहळू आपण पाहणार ख्रिस्ताच्या शरीरामध्ये येताना. कारण जर ख्रिस्ताचं शरीर एकमेकांना जर तोडत राहिलं, तर आपण एकमेकांनाच तोडत राहिलो
तर आपण कधीच एक इमारत बांधताना फाणार नाही. म्हणून आपण बघतो शैतानाच्या राज्यामध्ये कधी फूट नाहीये, त्यांच्यामध्ये एकता आहे. जेव्हा ते विचार करतात की एका विश्वासीला मागे आणायचा आहे, तर त्यांची पूर्ण टोळी एकत्र काम करते. पण ती एकता आपण बघतो, ती एकता ख्रिस्ताच्या शरीरामध्ये दिसत नाही. म्हणून इकडे भाऊ बहिणीने वचनामध्ये लिहिले, उदाहरण बना. आज आमची ही प्रार्थना आहे की परमेश्वर आम्ही उदाहरण बनणार. जसा तुम्ही तुमचे हात उचलतात, आपण परमेश्वराजवळ येऊया. आपण परमेश्वराजवळ येऊया. आपण परमेश्वराजवळ येऊया. आणि जर आपण उदाहरण बनलो नसेल विश्वासी लोकांसाठी, जर आपण उदाहरण बनलो नसेल, तर ही वेळ आहे त्या वधस्तंभाकडे येण्यासाठी. ही वेळ आहे त्या वधस्तंभाकडे येऊन परमेश्वरला सांगण्यासाठी की प्रभू माझ्यावर दया कर. जेव्हा आपण त्याची दया मागतो परमेश्वरा, जेव्हा आपण त्याची दया मागतो, तो ऐकतो. प्यारे मसीहा तू है मेरा जीवन सहारा, तू है आसरा. मेरे लिए तू क्रूस पर मरा, कैसा अनोखा ये प्यार तेरा. शोया प्यारे मसीहा तू है मेरा जीवन सहारा, तू है आसरा. मेरे लिए तू क्रूस पर मरा, कैसा अनोखा ये प्यार तेरा. हालेलुया, आपले शब्द आठवण करा भावांनो. आपण कसे शब्द बोलतो, अशुद्ध करणारे शब्द
अशुद्ध शब्द, व्यर्थ शब्द वचनामध्ये लिहिलंय. हर एक व्यर्थ शब्दासाठी आपल्याला लेखा द्यायचा है, आपल्याला हिसाब द्यायचा है. जे शब्द आपण बोलतो, ऐसे मत सोचिए कि मैंने दोस्तों के साथ हंसी मजाक करते वक्त मैंने 2-4 गालियां दे दी तो कुछ फर्क नहीं पड़ता है. हम दोस्तों के साथ मिलकर गालियां देकर हंसते हैं. सावधान रहिए, क्योंकि बाइबल ये कहती है कि हर एक मुंह से आया हुआ शब्द, हर एक बोला गया शब्द, उसका हिसाब हमें परमेश्वर को उस न्याय के दिन देना है. गुस्से में बोले हुए शब्द, उनका भी आपको परमेश्वर को हिसाब देना. मजाक में किया हुआ शब्द, मजाक में बोले गई चीजों का भी हमें परमेश्वर को हिसाब देना है. अगर आज आपने इस वचन को अगर आपने आज सुना है तो अपने हृदय को परमेश्वर के सामने खोलिए. परमेश्वर आपके हृदय पे दस्तक दे रहा है. परमेश्वर तुमच्या हृदयावर, तुमच्या हृदयाच्या द्वारावर ठोकतोय. भाव पवित्र जीवन जगायचं, विश्वासामध्ये वाढायचंय, कृतीमध्ये वाढायचंय. त्याच्यासाठी आपल्याला अगोदर आपले जे शब्द आहेत त्यांना आपल्याला दुरुस्त करायचे. त्या वधस्तंभावर येऊया, त्या क्रूसकडे येऊया आणि पवित्र आत्म्याला सांगूया, पवित्र आत्मा, भ्रष्ट करणारे शब्द, अशुद्ध करणारे शब्द, दुष्ट शब्द, व्यर्थ शब्द जे मी बोलले आहे त्याच्यासाठी परमेश्वरा मी तुझ्याकडून क्षमा मागत आहे. आपलं हृदय उडा भाव बहिणी, हलक्यापणाने घेऊ नका, कारण परमेश्वर त्यालाच शिस्त लावतो जो त्याचा लेकर आहे. परमेश्वर त्यालाच डिसिप्लिन करतो जो त्याचा लेकर आहे. आणि वचन सांगतो, हताश होऊ नका जेव्हा परमेश्वर शिस्त लावतो. का? कारण परमेश्वर तुम्हाला पुत्र आहात, तुम्हाला पुत्रताचे स्थान परमेश्वर देतो. तुम्हाला पुत्र आहेत म्हणून परमेश्वर तुम्हाला एक ओळख देतो आणि म्हणून तो शिस्त लावतो. जर कधी तुम्ही कोणाला टोमणा मारला असेल, जर कधी तुम्ही कोणाची निंदा केली असेल, आपलं हृदय परमेश्वराकडे उघडा आणि परमेश्वराकडून क्षमा मागूया. जर कधी तुम्ही कोणाचा न्याय केला असेल, आपल्याला न्याय करण्यासाठी परमेश्वराने बोलवलं नाही. परमेश्वराचं वचन सांगतं स्वतःचा न्याय करा. जेव्हा आपण स्वतःचा न्याय करतो, आपण स्वतःला त्या न्यायाच्या दिवसापासून आपण स्वतःला वाचवतो आहे. न्याय करायचा आहे तर स्वतःचा करा. तेव्हा स्तंभाकडे येऊया आणि परमेश्वराकडून क्षमा मागूया. कारण जोपर्यंत आपला हृदय, जोपर्यंत आपली जीभ शुद्ध होत नाही, परमेश्वर ती आराधना स्वीकारणार नाही. जोपर्यंत या अंतःकरणामध्ये आपण कार्य करत नाही, जोपर्यंत या अंतःकरणाला आपण वळवत नाही, परमेश्वर येऊन त्याच्यामध्ये त्याची पवित्र उपस्थितीचा वास होणार नाही. जीवन मेरा है ये गम से भरा, हारे से तेरी है आई बार, जीने का मकसद मुझे मिल गया. स्वतःच्या हृदयावर हात ठेवा आणि परमेश्वराला विचारा, प्रभू मी माझ्या भावासाठी, मी माझ्या बहिणीसाठी उदाहरण आहे का? का जेव्हा लोक माझ्या जीवनाला बघतात, का त्यांच्यामध्ये एक आशा निर्माण होते का? जेव्हा लोक माझ्या जीवनाला बघतात, माझ्या विश्वासाला बघून का त्यांच्या हृदयामध्ये रुची निर्माण होते का की मला पण त्या व्यक्तीसारखा विश्वास करायचा? का माझ्या जीवनाची पवित्रता पाहून त्या लोकांना वाटतं की हो, जर तो व्यक्ती पवित्र जगतो आहे तर आशा आहे की परदेशी लोक जे बघतात, जे अन्य देशातली जी लोक बघतात, जी ख्रिस्ताला ओळखत नाही, जेव्हा ते बघतात की ज्या प्रकारे विश्वासी लोक प्रेम दर्शवतात. खूप सोपं आहे. कुठला व्यक्ती जेव्हा चूक करतो त्याला बाहेर काढून फेकणं खूप सोपं आहे. त्याच्या सोबत सगळे नाते तोडणे सोपं आहे. पण येशू पापी लोकांसोबत बसत होता, जखमी असलेल्या लोकांच्या जीवनामध्ये मरहम लावत होता. जेव्हा जगातले लोक बघणार, जे ख्रिस्ती लोक, परमेश्वरावर विश्वास करणारे लोक तुटलेल्यांना जोडता आहेत,
ज्यांच्यावर दोष आहे त्यांच्यावर अनुग्रह दाखवून त्यांना सत्याचा मार्ग दाखवतात आहे. तो दिवस खरा स्वर्गाला आपण आपल्या जीवनामध्ये बघणार. त्या दिवस खरंच येशूने केलेली प्रार्थना पूर्ण होणार की पिता तेरा राज्य आहे, परमेश्वराचं राज्य त्यावेळेस खरंच आपल्या जीवनामध्ये येणार, खरंच या पृथ्वीमध्ये येणार. ज्यावेळेस आपण बघणार परमेश्वराच्या पुत्राला हर एक विश्वासी व्यक्तीच्या अंतःकरणामध्ये, जेव्हा हर एक व्यक्तीचं हृदय उदाहरण म्हणून येशूला अनुसरणार, जेव्हा हर एक व्यक्ती येशूच्या मार्गांवर चालणार, जेव्हा हर एक व्यक्ती येशूच्या जीवनाचं उदाहरण घेऊन तसं आपल्या भावासोबत तसं आपल्या बहिणीसोबत राहणार. बघा लक्षात घ्या, जेव्हा येशू त्या वधस्तंभावर होता, ज्यांनी त्याला मारलं तो रडून रडून पित्याला सांगत होता, ज्यांनी त्याला मारलं तो रडून रडून पित्याला सांगत होता की पिता तू त्यांना क्षमा कर, का आपण करू शकतो. आपले डोळे बंद करा आणि परमेश्वराला सांगा, जर तुम्ही उदाहरण नाही बनले, जर इतके दिवस जो जीवन आपण जगतो आहे, वचनामध्ये लिहिलं नाहीये कोपऱ्यात कोंडून राहा, वचनामध्ये लिहिलंय तुमचा प्रकाश चमकू द्या, तुमचा प्रकाश चमकू द्या. दया कर परमेश्वर. प्रभू यावेळेस आम्ही तुझं पवित्र रक्त घेतो परमेश्वरा. जसं तुम्ही या प्रार्थनेमध्ये जुळताय, जर तुम्ही पश्चातापाची प्रार्थना परमेश्वराकडे अर्पण केली, विश्वासाने घ्या. परमेश्वराचं रक्त तुमच्या जीवनामध्ये, परमेश्वराचं रक्त तुमच्या मुखावर, परमेश्वराचं रक्त तुमच्या जीवेवर, परमेश्वराचं रक्त तुमच्या हृदयावर, परमेश्वराचं लहू घ्या. आणि जसं परमेश्वराचा लहू तुम्ही तुमच्या जीवनामध्ये घेतात, त्याचा लहू आपल्याला हर एक पापातून, हर एक अपराधातून शुद्ध करतो आहे. हर एक दोष परमेश्वर या जीवनातून काढतो आहे. हर एक दोष परमेश्वर या जीवनातून काढतो. जसं यशायाने परमेश्वराला बघितलं आणि परमेश्वराला, प्रभू मी एक अशुद्ध शब्दांचा मनुष्य आहे. परमेश्वराने कोळसा घेऊन दूताला पाठवलं आणि यशायाची जीभ शुद्ध केली. आज आपण परमेश्वराला सांगणार की प्रभू आमची जीभ शुद्ध कर. तेरे नाम के लिए जिए हम, तेरे नाम के लिए जिए हम, तेरे नाम के लिए जिए हम, तेरे नाम के लिए जिए
तुम्ही तुम्हाला असं जाणवतो परमेश्वर घर आहे. जिथे परमेश्वर आहे तिथे तुमचं घर आहे. अशी उपस्थिती आपलं घर आहे. परमेश्वर तो आहे जिथे हर एक व्यक्तीला सुरक्षा मिळते, तिथे हर एक व्यक्तीला घर मिळतं, तिथे हर एक व्यक्तीला प्रेम मिळतो, तिथे हर एक व्यक्तीला परिवार मिळतो. हे खुदा मेरे खुदा मेरा जीवन है तेरा खुदा, है खुदा मेरे खुदा मेरा जीवन है खुदा मेरे खुदा मेरा जीवन है तेरा खुदा. जैसे पिता ने मुझसे प्यार किया, आराधना करो, बदले में प्यार करो. जैसे पिता ने मुझसे प्यार किया, बदले में प्यार करो, प्यार करो. ऐसा प्यार करो भूल जाऊं कि मैं कौन हूँ, भूल जाऊं कि मैं कहाँ हूँ. प्यार करो ऐसा प्यार करो भूल जाऊं कि मैं कौन हूँ, भूल जाऊं कि मैं कहाँ हूँ. प्यार करो ऐसा प्यार करो भूल जाऊं कि मैं कौन हूँ, भूल जाऊं कि मैं कहाँ हूँ. पवित्र आत्मा मुझको सिखा पिता से मैं प्यार करूं. पवित्र आत्मा मुझको सिखा पिता से मैं प्यार करूं. ऐसा प्यार करूं, इतना प्यार करूं
सारी महिमा करते हैं तुझे जो राज करता है। सारी महिमा करते हैं तुझे जो राज करता है। सारी महिमा कर देते हैं तुझे जो राज करता है। सारी महिमा कर देते हैं तुझे जो राज करता है। योग्य तेरा नाम यीशुआ, स्तुति के योग्य है। योग्य तेरा नाम, योग्य तेरा नाम यीशुआ, स्तुति के योग्य है। योग्य तेरा नाम, योग्य तेरा नाम यीशुआ, स्तुति के योग्य है। योग्य तेरा नाम, योग्य तेरा नाम यीशुआ, स्तुति के योग्य है। योग्य तेरा नाम, योग्य तेरा नाम यीशुआ, स्तुति के योग्य है। योग्य तेरा नाम, योग्य तेरा नाम यीशुआ, स्तुति के योग्य है। योग्य तेरा नाम, 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 योग्य तेरा नाम। Buonasera rossi, entrare ros. Tu yogi, yogi, yogi. परमेश्वराची उपस्थिती महान उपस्थिती आहे सांगायला. योगी तेरा नाम यीशुआ, स्तुति के योग्य है। योग्य तेरा नाम, योग्य तेरा नाम यीशुआ, स्तुति के योग्य है। योग्य तेरा नाम, योग्य तेरा नाम यीशुआ, स्तुति के योग्य है। योग्य तेरा नाम, योग्य तेरा नाम यीशुआ, स्तुति के योग्य
योग्य हे मुखा तुम्ही आहे हर एक शब्दाचा योग्य परमेश्वर आहे धन्यवाद येशू, धन्यवाद हो धन्यवाद. आपण शेवटची प्रार्थना करूया. आपले हात उचलूया जसं आपण शेवटची प्रार्थना करतोय. यहोवा तुझे आशीष दे और तेरी रक्षा करे। यहोवा तुझ पर अपने मुख का प्रकाश चमकाए और अनुग्रह दे। यहोवा अपना मुख तेरी ओर करे और तुझे शांति दे। प्रभु यीशु मसीह का अनुग्रह, परमेश्वर का प्रेम और पवित्र आत्मा की सहभागिता सदा तुम पर होती रहे। आमेन। यीशु मसीह की जय। गॉड ब्लेस यू ऑल।